निकेत दुर्गे राहणार भंगाराम तळोधी तालुका गोंडपिंपरी। खरं तर दोस्तो हो, घरी एक कार्यक्रम ठेवला होता आणि त्यासाठी काही लोकांना जेवण करायला बोलवायचं ठरवलं होतं। त्यासाठी 3 कुटुंबांची मी निवड केली आणि पहिला मित्राला फोन केला। तो पहिला मित्र एससी होता। त्याला विचारलं की लेका तुम्ही किती लोक जेवण करायला येणार आहात? तेव्हा तो मित्र बोलला की आम्ही 13 लोक जेवण करायला येणार आहोत। तेव्हा घरी सांगितलं की 13 लोक येणार आहेत, त्यांचा स्वयंपाक बनवावा। स्वयंपाक सगळा रेडी झाला। दुसरा मित्र त्याला फोन केला, तो एसटी होता। त्याला म्हटलं मित्रा तुम्ही किती लोक जेवण करायला येणार आहात? तो म्हणाला की आम्ही 7 लोक जेवण करायला येणार आहोत। घरी सांगितलं की या 7ही लोकांचा स्वयंपाक बनवून घे। तिसरा मित्र होता, तो ओबीसी मित्र होता। त्याला फोन केला, फोनच लागला नाही। दोस्त हो, ओबीसी मित्र सुद्धा त्याचा कुटुंबासमवेत जेवण करायला येणार होता, परंतु त्याची आकडेवारी माझ्याकडे नसल्यामुळे मी घरी सांगू शकलो नाही की एक्झॅक्ट इतक्या लोकांचा स्वयंपाक तयार करावा। ओबीसी मित्र सगळा कुटुंब घेऊन आला, परंतु त्यातल्या काही लोकांना जेवण मिळालं आणि काही लोक मात्र उपाशीच राहिले। खरं तर दोस्तो हो, मला यातून हे सांगायचं आहे की ज्या पद्धतीनं कार्यक्रमातला आमचा ओबीसी मित्र ज्या पद्धतीनं उपाशीपोटी घरी गेला आहे, वास्तविकतेत सुद्धा अशाच आमच्या कित्येक ओबीसी बंधू असतील, भगिनी असतील, हे सुद्धा वास्तविकतेमध्ये सुद्धा आपल्या हक्क अधिकारापासून वंचित आहेत, अर्थात उपाशी आहेत। आणि म्हणूनच या आमच्या ओबीसी बांधवांना न्याय मिळावा, त्यांची जनगणना व्हावी, यासाठीच दिनांक 26 नोव्हेंबर 2020 ला ओबीसींचा विशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दोस्त हो, एका भावाच्या हाताला ठेच लागली की दुसऱ्या भावाच्या डोळ्यात पाणी येतं। अर्थातच काय तर एससी एसटी ओबीसी आम्ही सगळे बंधू भावाने वागणारे आहोत, आम्ही सगळे भाऊ भाऊ आहोत। तेव्हा आज ओबीसीवर अन्याय होतो आहे, तेव्हा एससी एसटी आणि इतर सगळी माझ्या बहुजन समाजातली लोक ही ओबीसींसाठी न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरली पाहिजे, हा असं मला मनापासून वाटतं। आणि म्हणूनच मित्रांनो, उद्या 26 नोव्हेंबर 2020 ला जो ओबीसींचा विशाल महामोर्चा आपल्या चंद्रपुरात आयोजित केलेला आहे, त्यासाठी आपण सगळेजण आपल्या कुटुंबासमवेत याल ही अपेक्षा ठेवतो। आणि जाता जाता इतकंच सांगतो की सारे काम बाजूला सारून आम्ही मोर्चात येणार, सारे काम बाजूला सारून आम्ही मोर्चात येणार। ओबीसींची आता ताकद व्यवस्थेला दिसणार, ओबीसीची ताकद व्यवस्थेला दिसणार। कुणी सायकल घेऊन प्रचार केला र, कुणी पाठी लावून विचार मांडला र, कुणी सायकल घेऊन प्रचार केला र, कुणी पाठी लावून विचार मांडला र। वेळ श्रम आणि पैसा ज्यानं त्यानं आता दिला र, वेळ श्रम आणि पैसा ज्यानं त्यानं आता दिला र। ओबीसींची आता ताकद व्यवस्थेला दिसणार, ओबीसींची आता ताकद व्यवस्थेला दिसणार। ही ताकद आपल्याला दाखवायची आणि त्यासाठी दिनांक 26 नोव्हेंबर 2020 ला आपण सर्वजण आपल्या परिवारासोबत एक पाण्याची बॉटल, सॅनिटायझर, त्याच पद्धतीनं सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत आपण सगळेजण चंद्रपुरामध्ये याल ही अपेक्षा ठेवतो। धन्यवाद। जय ओबीसी, जय संविधान।